माझ्या कोलंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी आवाहन केलेलं आहे. हा कुठला कार्यक्रम घेण्याकरिता दृष्टिकोन नाही, पण जे मार्केटिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांनी ह्याचा विचार करावा. आज असंख्य मोठे बाजारपेठ जेव्हा आपल्या देशांतर्गत असताना आज आता एक्सपोर्टचा अगर आपल्याला त्रास होतच आहे, आपल्यासमोर आव्हान होतच आहे. जेव्हा मोदी साहेब याबद्दल निर्णय घेतील, याबद्दल भूमिका मांडतील, मार्ग काढतील, तोपर्यंत आपण रडत बसायचं का? मग ह्यापेक्षा संधी आपण शोधा, त्याच्यातून काहीतरी चांगलं निघतंय का बघा, आणि ते आपली बाजारपेठ मोठं व्हा, जेणेकरून भविष्यामध्ये असं कोण ट्रम्प असो किंवा नसो, भारत म्हणून, महाराष्ट्र म्हणून आपली बाजारपेठ ही सक्षम असली पाहिजे. कारण का आपल्या बाजारपेठेवर क्षमता आहे, तेवढा आपण करायला पाहिजे. आपल्यालाही मी प्रत्येकाला आवाहन करतो, आपल्यातले खूप लोक नॉनव्हेज खाणारे आहेत, मला दिसत आहेत, त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये थोडं कोलंबी खाणं वाढवलं तर त्याच्या ह्या आव्हानाचा खरा इफेक्ट पत्रकार परिषदेच्या नंतर एका आठवड्यानंतर दिसेल. पण राणे साहेब तुम्ही सांगताय दुसरीकडे कल्याण डोंबिवलीवाले तिथे नॉनव्हेज खाऊन येऊन 15 ऑगस्टला. हो मला माहिती आहे, पण मी माझ्या खात्या संदर्भात विचार करेन की नाही, कोणाला खायचंय नाही खायचं हे शेवटी त्याचा स्वतःचा निर्णय, मी त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. कारण का तो कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिकांचा भावनांचा सन्मान ठेवून घेतलेला तो निर्णय. आता पोल्युशनच्या काळात आपण बंद करायची भूमिका घेतोच ना सगळ्या पद्धती, पण मुद्दा माझा एवढाच आहे की शेवटी ह्या क्षेत्रामध्ये पण अशी क्षमता आहे त्याच्यामध्ये आपले शेतकरी, आपलं बाजारपेठ, जे देश अंतर्गत बाजारपेठ, ज्याला डोमेस्टिक मार्केट आपण म्हणतो, त्याला वाढवण्याची फार मोठी क्षमता आहे. आपल्याला फक्त त्या दृष्टिकोनातून विचार आणि त्या दिशेने चाललं पाहिजे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कार्यालयामध्ये एक मेळावा घेतला होता. भाऊचं धक्का इथल्या मच्छीमारांचा आणि दुसरे बीपीटीची लँड मिळावी म्हणून आहे. पण त्यांचं त्यावेळेस वक्तव्य होते की मत्स्यालय मंत्रालय काहीच करत नाही या मासेमारी म्हणजे मच्छीमारांवर, आणि मूळ कोळी बांधव त्यांच्यावर कारवाई काय आहे. त्यांना जर मी फुकट मासे पाठवायला सुरू केले ना तर त्यांना माझं खातं फार आवडेल, कारण त्यांना फुकट जेवण फार आवडतं. हे आम्ही जेवढं उद्धव ठाकरेंना ओळखतो तेवढं आम्हाला माहिती आहे. पैसे देऊन कधी त्यांना जेवण आवडत नाही. फुकट जेवण, फुकट मासे, मी सांगितलं ना चला तुम्हाला वर्षभर मी फुकट मासे पाठवतो, तर माझ्यापेक्षा चांगला मंत्रीच असू शकत नाही एकदम. म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. पण भूमिका, तुमचा मूळ मुद्दा महत्वाचा आहे की ससून डॉग संदर्भात जो प्रश्न आहे, एक तर मुद्दा तुम्ही माझी भूमिका समजून घ्या. आमच्या सरकारची भूमिका आणि केंद्र सरकार, ससून डॉग ह्या कोणालाही म्हणजे बंद करण्याची भूमिका सरकारची नाही. हे सरळ उलटा आम्ही त्याच्यावर पैसे खर्च करून त्याच्यावर विकास करतोय, अजून फॅसिलिटीज आणतोय. दुसरा मुद्दा, त्या जे काही इव्हिक्शन नोटिसेस आमच्या मच्छीमारांना तिथे येत आहेत त्या संदर्भात मी स्वतः आमचे केंद्रीय मंत्री सोनवालजींशी मी स्वतः बोललेलो आहे. तो एक अमाऊंट आहे जो कोणी भरायचा हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, आणि त्याच्यावर कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आता 30 दिवसाची मुदत मी आमच्या सोनवालजींना विनंती केलेलं आहे की ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आम्हाला 30 दिवस द्या. त्यांनी त्यांचे अधिकारी आम्हाला बांधून दिलेले आहेत, माझे अधिकारी त्यांच्याबरोबर बसत आहेत, पोलीस खातं आम्ही आमच्या बरोबर घेतलेलं आहे, आणि सोनवालजी पुढच्या काही आठवड्यामध्ये मुंबईमध्ये येणार आहेत, आणि ह्या संदर्भातच आम्ही बैठकही घेणार आहे, जेणेकरून तिकडल्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होणार नाही. त्यांना कोण तिथे काढण्याची ही भूमिका कोणाची असता कामा नाही. आणि केंद्र आणि राज्य सरकार हे एकच भूमिकेचे, एकच विचाराचे असल्यामुळे कोणाला त्रास देण्याचा प्रश्नच नाही. भूमिका आम्हाला मार्ग काढायचाच आहे, आणि त्या दिशेने आम्ही चाललोय. त्यासाठी कोणाला याच्यात राजकारण करायची गरजच नाही. मच्छी फुकट पाहिजे असेल तर कधीही मागितली तर नितेश राणे पाठवेल. पहिला राणे साहेब पाठवायचे, आता त्यांचा मुलगा पाठवा. एकीकडं मत्स्य उत्पादक शेतकरी सक्षम व्हावा यासाठी तुम्ही केंद्र सरकारसोबत अनेक प्रयत्न करतायत, मात्र दुसरीकडे तेच उद्धव ठाकरे या मंत्र्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करतात, आणि ते असं म्हणतात की आम्ही खरे मर्द आहोत, त्यामुळे आम्ही या सत्ताधाऱ्यांविरोधात. मर्दाला कधीही मी मर्द आहे सांगण्याची गरज पडत नाही. कधीही कुठल्या मर्दाला सांगताना बघितलंय का? जो इकडचे ना तिकडचे असतात त्यांना सांगायला गरज आहे की मी मर्द होऊ, आणि त्याच्यासाठी पण जरा बघून मर्द वाटला पाहिजे. बघून असं नाही वाटलं पाहिजे येतो क्वेश्चन मार्क आहे की नाही. म्हणून उद्धव ठाकरेंनी तर ह्याबद्दल भ्रष्टाचार आणि या विषयाबद्दल बोलू नये. तो दरोड्यांचा मालक आहे, श्री 420 आहे. त्याच्या महाविकास आघाडीच्या टायमाला किती त्यांनी दरोडे घातले
त्यांनी काय काय भ्रष्टाचार केला. अहो उद्धव ठाकरेचं घरच भ्रष्टाचारावर चाललेलं आहे. एक त्याचं उत्पन्नाचं साधन दाखवा, सांगा मला हो. ज्याचं घरच भ्रष्टाचारावर चालत असेल, त्याची गाडी, एअर कंडिशन, लॉन्ड्री, हे सगळं अगर भ्रष्टाचारावरच होत असेल तर मग त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलू नये. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करताना असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहे, असं त्यांनी टीका केली. हा दरोड्यांचा मालक आहे, श्री 420 आहे. या देवेंद्र फडणवीसांमुळे तुझ्या नवीन मातोश्रीमध्ये जाऊन राखतोयस ना की देवेंद्र फडणवीसांची खूप कृपा आहे. मातोश्री 2 आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 वर्षाच्या पहिल्या मुख्यमंत्री कालावधी यांना परवानगी मिळवून दिली. हा नमक हराम आहे, ऐसान फरामोश आहे, असं आहे. म्हणून ह्यांनी तर देवेंद्र फडणवीसांच्या खरं म्हणतं त्या नवीन मातोश्री 2 मध्ये फोटो लावला पाहिजे. आपण गाडीच्या मागे कसं येतो आई वडिलांची कृपा है ना, तसं घराच्या बाहेर लिहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांची कृपा, मातोश्री 2. सर हिंदी में जानना चाहेंगे. दुसरीकडे इंडिया आघाडीकडून सुद्धा दिल्लीमध्ये आज खासदारांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढलेला होता. राहुल गांधी असतील किंवा संजय राऊत असतील एकत्रितपणे या मोर्चात पाहायला मिळाले आणि मतचोरीचा आरोप आहेत ते सातत्याने निवडणूक आयोग आणि भाजपला करतात. अहो सर्वात साधा एक वाक्याचं म्हणत आहे, जे प्रतिज्ञापत्र मागतायत ते देऊन टाका ना. आम्हाला राहुल गांधी आणि त्यांचे जे काय आज आंदोलन करून स्वतःचा अगर घाम उघडतं बाहेर काढताय त्यांना सांगितलं निवडणूक आयोग काय सांगताय, प्रतिज्ञापत्र द्या आणि प्रश्न सोडवा. मग एवढा वेळ आंदोलन करण्यापेक्षा तेवढाच वेळ अगर प्रतिज्ञापत्र बनवण्यामध्ये वेळ घालवला असता आणि निवडणूक आयोगाकडे सबमिट केला असता ना तर प्रश्न सुटला असता. पण मुद्दा माझा असा आहे की लोकसभेमध्ये झालेल्या वोट जिहाद बद्दल कधी आंदोलन करणार. जे त्यांचे खासदार जे निवडून आले आणि एकाच मतदारसंघामध्ये मोहल्ल्यांमध्ये त्यांना 99% मतदान होतं, ज्याला वोट जिहाद आम्ही म्हणतो. मग त्याबद्दल आम्ही मग निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढला तर चालेल का. तुम्हाला सगळ्या दाढी आणि गोल टोपीवाल्यांनी मतदान करून तुमचे खासदार निवडून आणले, मुल्ले मौलवींनी खासदार तेव्हा फतवे निघायचे. मग फतवे कुठल्या लोकशाहीचा भाग असतात सांगा मला. मस्जिदीमधून फतवे काढणं, मुल्ले मौलवींनी येऊन फतवे काढणं, वोट जिहाद करणं, हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसतंय. त्याला पण ईव्हीएम जिहादच म्हणतात. सर याला जोडून विचारतो कारण राहुल गांधी ज्यावेळी